14 बघा. इन isosceles triangle length of the concurrent side is 13 cm and its base is a 10 cm and find the distance between the vertex opposite the base and the centroid. ठीक आहे. काय सोल्युशनमध्ये आपला सेंट्रॉइड जी दिलेला आपण अँड अँगल ABC लाईज ऑन द कशा तर AD ला, काय तर आपला AD अँड सेंट्रॉइड घेतला आपण G ला. ठीक आहे. आता सेगमेंट AD इज द आपला मीडियन घेतला, काय तर सेगमेंट A आणि D काय तर घेतला आपण त्याचा मीडियन घेतलेला आहे. आता D इज द मिड पॉईंट ऑफ द साईड BC, काय तर आपला D आहे BCचा मिड पॉईंट दोन्ही इकडे. ठीक आहे. आता DC इक्वल टू 1/2 इज इक्वल टू घेतला आपण BCला, म्हणजे 1/2 इक्वल टू BCची व्हॅल्यू किती आपल्याला 10, 2ने आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजे आपल्या आन्सर किती तर 5 येणार आहे. ओके. इन अ ट्रायंगल ABC अँड सेगमेंट AD इज द मिड पॉईंट फ्रॉम ट्रायंगल, काय तर आपला आन्सर AB² प्लस AC² इक्वल टू घेतला आपण 2AD² प्लस घेतला आपण 2DC, काय तर आपला अपोलिनियस थेरम लागू होतो. ABची व्हॅल्यू किती आपली 13², ACची व्हॅल्यू किती 13² इक्वल टू घेतला आपण 2AD² प्लस घेतला आपण 5 DCचं किती तर आपला 5². ठीक आहे. इथे किती तर आपला 2 मल्टिप्लाय बाय करू आपण 13² इक्वल टू घेतला आहे टॉईज AD प्लस 2 मल्टिप्लाय बाय करू आपण 5² किती तर 25. आता 13² आपला 169 होतो. इथे किती तर आपला AD² प्लस घेतला आपण 25, 2 दोन्ही कॅन्सल होऊन जातं आपल्या इथे. ठीक आहे. 2 दोन्ही आपल्या इथे कॅन्सल झाले, म्हणजे काय नंतर AD² इक्वल टू 169 मायनस करू आपण 25, म्हणजे AD² इक्वल टू किती तर आपल्या आन्सर 144 आणि 124 कसं जाय तर 12चा आपला स्क्वेअर होतो. म्हणजे वी नो दॅट द सेंट्रॉइड डिवायडेड दी मिडियन इन द रेशो इज 2/1. आता AG अपॉन GD इक्वल टू घेतले आपण तर 2/1 आपला रेशो आलेला आहे, आणि GD अपॉन घेतले आपण AG इक्वल टू 1/2 बाय इन्व्हर्टेंडो. ठीक आहे. आता GD प्लस AG आणि डिवायडेड बाय करू आपण AGला, म्हणजे व्हॅल्यू पुटअप करा 1 + 2 डिवायडेड बाय 2, म्हणजे आपला आन्सर किती येतं 3/2 आपला आन्सर येते. म्हणजे AD अपॉन AG इक्वल टू किती आहे तर आपलं 3/2 आलेलं आहे. ठीक आहे. हे आपलं 3/2 आलं आहे. आता ADची व्हॅल्यू किती आपली 12 आहे, AGची व्हॅल्यू किती आहे तर आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे इथे किती 3/2 जसं तसं. आता AG फाइंड आउट करायचं म्हणून AG इक्वल टू घेतला आपण 12 मल्टिप्लाय बाय 2, म्हणजे किती तर आपला 24 डिवायडेड बाय करू आपण 3, आणि आपला आन्सर होते इथे 8 सेंटीमीटर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन दी व्हर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड सेंट्रॉइड किती तर आपला 8 सेंटीमीटर येणार आहे. 15 बघा. इन अ ट्रॅपेझियम ABCD अँड सेगमेंट AB पॅरलल टू DC, बघा काय दिलं तर आपलं सेगमेंट AB कशाला पॅरलल आहे म्हणते तर D आणि C ला पॅरलल आहे. ओके. पहिला दिलं आहे. नंतर BD परपेंडिक्युलर टू सेगमेंटला ADला, काय तर BD परपेंडिक्युलर आहे कशाला तर आपला A आणि D ला. ठीक आहे. नंतर म्हटलं सेगमेंट AC परपेंडिक्युलर टू म्हटलं कशाला तर सेगमेंट BC ला. इफ AD इज 15 सेंटीमीटर अँड BC इज इक्वल टू 50 म्हटलेलं आहे, अँड AB इक्वल 25 अँड फाइंड क्वाड्रिलेटर ABCD. ओके. बघा काय काय सांगितलं आपण इथे गिवनमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे सोल्युशनमध्ये. इन अ ट्रायंगल ABCD काय तर आपलं 90 डिग्री घेतलं आपण, AB² इक्वल टू घेतलं आपण AC² प्लस BC, पायथागोरस थेरम इथे यूज करू आपण इथे. तर व्हॅल्यू पुटअप करा. ABची किती आहे तर 25 सेंटीमीटर दिली आहे, ACची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, BCची आपली 15² दिलेली आहे. म्हणजे AC इक्वल टू काय घेणार तर आपण 24² 625 आणि 15² 225, दोन्ही याचं मायनस करायचं आपल्याला, म्हणजे आपला आन्सर किती तर 400, आणि 400 कशाचं आहे तर 20 जाऊन तो आपला स्क्वेअर. म्हणजे नाऊ अ ट्रायंगल ABC इक्वल टू काय तर आपला 1/2 मल्टिप्लाय बाय करून BC मल्टिप्लाइड बाय करून AC. आता अँगल अ ट्रायंगल ABC इक्वल टू घेतला आपण 1/2 मल्टिप्लाय बाय AB मल्टिप्लाय बाय C आणि Fला. 1/2 इज इक्वल टू BC मल्टिप्लाय बाय घेतला आपण AC इक्वल टू काय तर आपला 1/2 मल्टिप्लाय बाय AB मल्टिप्लाय बाय CF. BCची व्हॅल्यू किती आपली 15 आहे, ACची आपली 20 आहे, ABची आपली 25 आणि CFची आपल्याला माहिती आहे. म्हणजे CF इक्वल टू किती आपण आधी 15 मल्टिप्लाय बाय 20 आणि डिवायडेड बाय करू आपण त्याला 25, म्हणजे आन्सर किती येईल तर आपला इथे येईल 12 युनिट एवढा आपला आन्सर आहे. इन अ ट्रायंगल CFB अँड CFB किती आपला 90 डिग्रीचा, आणि BC² इक्वल टू घेतला आपण CF² प्लस घेतला आपण FBचा स्क्वेअर. BC² किती आपला तर 15चा स्क्वेअर येतो, म्हणजे 15 आपला आहे, आणि CF किती आपला 12 आहे, FB आपल्याला माहिती नाही. म्हणजे FB इक्वल टू घेतला आपण तर 12चा स्क्वेअर 144 आणि 15चा स्क्वेअर आपला 225, दोन्हीचे मायनस केली तर आपल्या आन्सर किती तर 81, म्हणजे हा येईल आपला 9चा स्क्वेअर, म्हणजे FBची व्हॅल्यू किती तर आपली 9 युनिट आलेली आहे. आता सिमिलरली वी कॅन शो दॅट काय तर आपला A इक्वल टू 9. ठीक आहे. नाव AB इक्वल टू घेतला आपण A प्लस घेतला EF प्लस FB. ABची व्हॅल्यू 25, AEची व्हॅल्यू 9, EFची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, आणि FBची व्हॅल्यू आपण आताच काढली आहे 9.
आता EF इक्वल टू 25 मायनस घेतला आपण 18 इज इक्वल टू 7 युनिट. आणि इनर ट्रायंगल कोणता आहे तर आपला CDEF. आणि सेगमेंट EF कशाला म्हटलं पॅरलल टू सेगमेंट DC. अँड सेगमेंट ED पॅरलल टू म्हटलं सेगमेंट FC ला. आता अँगल ट्रायंगल कोणता आपला CDEF कोणता आहे तर आपला पॅरलल कॉलम. आता DC इक्वल टू घेतला आपण कशाला तर EF इज इक्वल टू निघाला आपला 7 सेंटीमीटर. आपला हे इथं आन्सर निघाला 7 सेंटीमीटर. आता काय तर कॉर्डिनेटर ABCD 1/2 मल्टिप्लाय करू आपण CF आणि मल्टिप्लाय बाय AB प्लस CD घेतलेला आहे. म्हणजे 1/2 किती तर आपला 12 येणार आहे. म्हणजे 2ने आपण सॉल्व्ह करू शकतो. आपला आन्सर किती तर इथे 25 प्लस 7 येऊन जाईल. म्हणजे 1/2 मल्टिप्लाय करू आपण 12 मल्टिप्लायड बाय आपला 32. म्हणजे मल्टिप्लाय केलं किती आन्सर येईल तर आपला 192 स्क्वेअर युनिट आपला आन्सर आहे. 16 बघा. अ ट्रायंगल PQR इज ॲन equilateral triangle. Point S is in the segment QR and such that QS is equal to 1/3 QR. And prove that a P and prove that a 9 PS is equal to घेते आपल्याला a triangle PQR is in the काय तर आपला equilateral triangle आहे. ठीक आहे. अँगल P किती दिलं आहे आपल्याला. अँगल P इक्वल टू म्हटलं आहे अँगल Q आणि अँगल Q म्हटलं आपल्याला अँगल R ला. आणि तो दिला आपल्याला 60 डिग्रीचा. अँगल Q सुद्धा 60चा आहे. अँगल R सुद्धा आपला 60 डिग्रीचा आहे. आता PQ इक्वल टू QR इक्वल टू घेतले आपण PR. इक्वेशन नंबर 2. इन अ ट्रायंगल PTS बघा. ट्रायंगल PT आणि S घेतलेला आपण. अँगल PTS दिलेला आहे आपल्याला. तो आपला कितीचा होता 90 डिग्रीचा म्हणते. आणि PS इक्वल टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. पायथागोरस थेरम आपल्या इथे यूज केलेला आहे. म्हणजे काय इन अ ट्रायंगल PTQ इज इक्वल टू घेत आपला PTQ इक्वल टू 90 डिग्री गिवन आहे. आता PTQ इक्वल टू घेतले आपण तर 30 डिग्रीचा घेतला आहे. अँड PTQ इजचा घेतला आपण तर 30, 60 आणि 90चा आपला. आता PT इक्वल टू घेतले आपण तर √3 अँड डिवायडेड बाय 2PQ. इक्वेशन नंबर 4 वरून. आता QT इक्वल टू 1/2 अँड PQ इक्वल टू इक्वेशन नंबर 5 वरून. तर किती येईल आपला QS प्लस घेतला ST इक्वल टू आपला QT. म्हणजे 1/3 QR प्लस घेतला ST इक्वल टू 1/2 QR PQ. ठीक आहे. 1/3 इक्वल टू PQ प्लस घेतला आपण ST इक्वल टू 1/2 PQ. म्हणजे ST इक्वल टू PQ अपॉन 2 आणि PQ अपॉन 3. म्हणजे ST इक्वल टू 3PQ मायनस केला आपण 2PQ आणि डिवायडेड बाय करून 6 तर 6. आता ST इक्वल टू किती आपला PQ अपॉन 6 आलेला आहे. म्हणजे PS स्क्वेअर इक्वल टू किती आहे तर आपला √3/2 आणि PQ स्क्वेअर प्लस PQ अपॉन घेतला आपण 6 आणि डिवायडेडचा स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन नंबर 3, 4 अँड 6 4. PS स्क्वेअर इक्वल टू घेतले आपण 3PQ स्क्वेअर डिवायडेड बाय करून 4 प्लस घेऊ आपण PQ स्क्वेअर आणि 6चा स्क्वेअर घेतो आपला 36 येतो. PS स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण 27 PQ स्क्वेअर आणि डिवायडेड बाय करून 36 प्लस करू PQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. म्हणजे PS स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण 28 PQ स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 36. PS स्क्वेअर इक्वल टू 7/3 सॉल्व करू शकतो. आणि PQ स्क्वेअर म्हणजे किती आहे तर आपला आन्सर 9PS स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण त्याला किती तर 7PQ स्क्वेअर. 17 बघा. सेगमेंट PM इज द मीडियन ऑफ अ ट्रायंगल PQR and if PQ is 40 and PR is 42 and PM is 29 and find the QR. ठीक आहे. गिव्हनमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. काय काय दिलं आहे तर आपल्याला PQ 14चा आहे, नंतर PR 42चा आहे आणि PM दिलं आपल्याला 29 आणि फाइंड आउट काय करायचं तर QR फाइंड आउट करायचं. आता इन अ ट्रायंगल PQR अँड सेगमेंट PM इज द काय झालं आपल्याला मिड पॉईंट ऑफ द मीडियन. काय तर आपला PM काय तर आपला मिड पॉईंट कशात तर Q आणि Rचा मिड पॉईंट आहे. आता M इज द मिड पॉईंट आपला म्हटलं आहे QRचा. आता PQ स्क्वेअर इक्वल प्लस घेतला आपण PR स्क्वेअर इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस घेतला आपण 2MR स्क्वेअर बाय अपोलिनियस थेरम. PQची व्हॅल्यू किती आपली 40 स्क्वेअर, PRची किती तर 42 आहे आणि 2PM किती तर आपला 29 म्हणजे 29 मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला 2 आणि 2MR स्क्वेअर. 14चा स्क्वेअर आपला किती होतो तर 1600 होतो. 42चा 1764 इक्वल टू किती आहे तर 29चा स्क्वेअर होतो आपला 841 मल्टिप्लाय करा आपल्याला 2नी प्लस काय तर आपला 2MR स्क्वेअर. म्हणजे दोन्हीच्या ॲडिशन किती येते याची तर 3364 इक्वल टू 284 1 प्लस किती येतं 2MR स्क्वेअर. म्हणजे आपली टोटल किती येणार ते 168 3364 डिवायडेड बाय करायला लागेल 2नी तर आपला आन्सर किती तर 1682. ठीक आहे. इक्वल टू करू काय तर आपण 841 प्लस MR स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू किती येणार तर इथे 1682 मायनस करू आपण 841 तर आपला आन्सर किती येईल तर इथे MR स्क्वेअर किती तर 841 आणि 841 कसा स्क्वेअर आहे आपला 29 युनिट्स आपला आन्सर येते. आता नाव QR इक्वल टू किती आहे तर आपला
दिलेलं आहे आपल्याला. क्यू आरची व्हॅल्यू किती आपली 2 आणि 2 MR म्हणजे किती तर आपला 29 मल्टिप्लाय करा आपल्याला 2 तर आपला आन्सर किती तर 58 युनिट आपला आन्सर आहे. 18 बघा. सेगमेंट AM इज द मीडियन ऑफ द ट्रायंगल ABC इफ AB इज 22 सेंटीमीटर, AC इज 34 सेंटीमीटर अँड BC इज इक्वल टू 24 अँड फाइंड AM. काय काय दिले आहेत आपल्याला व्हॅल्यू बघून घ्यायच्यात. गिव्हनमध्ये काय राहील तर आपलं AB दिलेली आहे 22, AC दिली आहे 34, BC दिली आपल्याला 24 आणि आपल्याला AM फाइंड आउट करायचं आहे त्यातला. ठीक आहे. इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट AM इज द मीडियन. बघा A अँड M इज काय झालं आपलं मीडियन पॉईंट झाला. M इज द मिड पॉईंट आहे त्याचा. ठीक आहे. कशाचा तर BCचा. तर MC इक्वल टू काय येणार तर आपला 1/2 मल्टिप्लाय काय असेल तर BCला. ठीक आहे. तर काय व्हॅल्यू पुटअप करा 1/2 मल्टिप्लाय बाय BCची व्हॅल्यू किती आपली 24 दिलेली आहे म्हणजे 2ने कॅन्सल होईल तर आपला आन्सर इथे 12 युनिट येईल. आता AB² प्लस AC स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण 2AM² प्लस घेतला आपण 2MC². ABचा व्हॅल्यू किती आहे तर आपली 22 स्क्वेअर आहे. ACची व्हॅल्यू किती आहे 34 स्क्वेअर इक्वल टू 2AM² प्लस 2 मल्टिप्लाय करून 12 स्क्वेअर. ठीक आहे. आता 22 स्क्वेअर आपला 484, 34चा आहे तर 1156 इक्वल टू काय तर आपला 2M² प्लस किती आहे 12चा स्क्वेअर 144 म्हणजे किती तर 484 प्लस करू आपण 1000 तर किती तर 814 इक्वल टू AM² प्लस करू 144 तर किती AM² इक्वल टू 814 मायनस करू आपण त्याला 144 ने म्हणजे AM² इक्वल टू किती तर 676 म्हणजे 26 युनिट आपलं